US ची ट्रान्सफर झाली. आजच्या आज नागपूरला जायचंय त्याला. तेच सांगण्यासाठी फोन होता त्याचा. ट्रान्सफर? माझ्या बाबांची केस सोडवण्यासाठी मला मदत करत होता ना तो. नाही, मी सगळ्यांच्या बदलीबद्दल बोलत नाहीये. मी फक्त ACP सावंतच्या बदलीबद्दल सांगतोय तुम्हाला. दादा, सावंतांची बदली? हो, तीच रद्द व्हावी किंवा पोस्टपोन व्हावी यासाठी फोन करत होतो मी. सावंतांची बदली होऊ नये म्हणून तुम्ही का प्रयत्न करताय? तो सावंत नागपूरला जाऊ देत नाही तर अंदमानला जाऊ देत, मला काहीच फरक पडत नाही. पण माझ्या विरुद्धच्या तपासात अडथळा आणण्यासाठी मीच हे सगळं करतोय असा संशय अस्मिताने घेऊ नये किंवा कोणीच घेऊ नये म्हणून करतोय मी हे सगळं. अस्मिताच्या जागी रश्मीच यायला हवी. तुझी ट्रान्सफर कॅन्सल झाली? खरं तर नागपूरला मला ताबडतोब जॉईन व्हायला सांगितलं होतं, पण मी तो आदेश मानला नाही आणि म्हणून मला सस्पेंड करण्यात आलं. तुला ह्या जगात यायला काही महिनेच उरलेत, पण तोपर्यंत परीक्षा घेतोयस माझी? चिनू, आई, चिनू हळू. अगं त्या चिवताईच्या घरट्याचं. काय घरट्याचं? बाळाला धक्का लागला असता तर? सॉरी. सॉरी. अगं, तू मला चिवताईबद्दल काहीतरी सांगत होतीस ना? सांग ना. चिवताई तिच्या दोन्ही पिल्लांना घास भरवत होती आणि तू बाळ होणार कळल्यापासून माझं काहीच ऐकत नाहीयेस, माझ्याकडे लक्ष देत नाहीयेस, माझ्याशी खेळत नाहीयेस. तसं नाहीये ग राजा. तसं कसं नाहीये? तसंच आहे. चिनू, अगं असं काय करतेस बाळा? मला बरं नाहीये माहितीये ना तुला. हं, मग असा हट्टीपणा करायचा का सांग मला? चिनू, अगं मला बरं वाटत नाहीये म्हणून रजा घेतलीये मी. ऐक चिनू, चिनू, असं रागवतात का आईवर? हो, रागवतात. ठीक आहे, मग मी पण नाही बोलत. अगं आई, असं बर, मला सांग, अभ्यास झाला? कधीच. अगो, मग तू कार्टून नाही बघत आहे? कंटाळा आलाय मला टीव्ही बघ. थोडेच दिवस थांब, मग बाळ आलं ना की तुला अजिबात कंटाळा येणार नाही. येस. तुला ही खेळायला येईलच की हक्काचं भावंड, छोटा भाऊ नाही तर बहीण. लवकर ये. बर ताई साहेब, आपल्याला भूक नाही का लागली? लागलीये. मी तुझ्यासाठी जेवण वाढते, तोपर्यंत पटकन माझं एक काम करून ये. काय? शेजारच्या सुधा वहिनींकडे जा आणि चंपा मावशी आल्यात का विचारून ये.
चंपा मावशी, मी नाही जाणार. मला नाही खेळायचं त्यांच्यासोबत. अगं राजा, खेळण्यासाठी नाही बोलवते मी, माझं काम आहे त्यांच्याकडे. प्लीज जाऊन ये ना. मी नाही जाणार. चिनू, बर ठीक आहे, मीच जाऊन येते. नाही नको, तुला बरं नाहीये, मी जाते. चंपा मावशी, पुढच्या महिन्यापासून बाळाला तेल लावायला, अंघोळ घालायला नाही आलात तरी चालेल. मी करेन ते सगळं. बर, तुम्ही म्हणाल तसं. चिनूकडचं काम गेल्यावर तुमचंच काम मिळालं होतं. पण असू दे, एक दरवाजा बंद झाला तर देव दुसरा दरवाजा दाखवतोच. काळजी नका करू हो तुम्ही. नीलाला पुन्हा दिवस गेले. हो, माहिती माहिती. तुम्हाला सांगते, त्या दुसऱ्या बाळाला सांभाळायला सुद्धा त्या मलाच बोलवतील बघा. हो ना. हा, समद्यांना माहितीये, मला ना लहान पोरांना सांभाळायला भरपूर आवडतं. अहो, त्याचाच तर माझा जन्म गेला, मन रमतं हो त्यात. आता ना दुसरं काम कुठलं करूच नाही असं वाटतं बघा. बरोबर बोललात. आई, मी आले. आई, आले चिनू. काय झालं? काय नाही, चंपा मावशी नव्हत्या सुधा काकूंच्या घरी. नव्हत्या? असं कसं झालं? त्या रोज येतात ना बाळासाठी. मला काय माहिती. बरं असू दे, आपण उद्या बघूयात. तू जेवून घे, तुला भूक लागलीये ना. तू नाही खाणार आहेस? नाही ग, मला भूक नाहीये. घे तू का. मग मला बरं. चिनू, स्वतःच्या हाताने खा ना ग प्लीज. नाही. असं काय करते? शाणी मुलगी आहे ना तू. प्लीज ना प्लीज, आजचा दिवस. चिनू राजा, मला बरं वाटत नाहीये, मळमळतंय. प्लीज चिनू, असा वेडेपणा केलास तर मी बाबांना सांगीन. हा, मग त्यांनी प्रॉमिस केलेलं गिफ्ट नाही आणणार ते तुझ्यासाठी. तू माझ्याशी बोलूच नकोस. चिनू, काय मुलगी आहे रे देवा. काय झालं या मुलीला. चिनू. नीला, अगं तुझ्यासाठी मोरावळा आणला होता, घे. आणि हो, रोज सकाळी खायचा, पित्ताचा त्रास अजिबात होणार नाही. सुधा वहिनी, थँक्यू सो मच. अहो, पण किती काळजी घेता माझी. आता आभार कसले मानतेस त्यात, वेडी. खा मात्र नाही. बाळ एकटं आहे. येऊ मी? सुधा वहिनी, अहो चंपा मावशी तुमच्याकडे आज आल्याच नाहीत का? लवकर येऊन गेल्या. आल्या होत्या की, आत्ताच गेल्या. मी त्यांना सांगितलंय पुढच्या महिन्यापासून नका येऊ म्हणून. पण का ग, तुझं काही काम होतं का? नाही नाही, मी त्यांना निरोप पाठवून देते. बरं, मला दिसलं ना मी सांगेन त्यांना. हो. काळजी नको कर, तू तुझी काळजी घे. आले. चंपा मावशी सुधा वहिनींकडे होत्या, मग चिनूनी त्या नव्हत्या असं का सांगितलं? काय ग मॅडम, दादासाहेब आता कोणाशी तरी फोनवर बोलत बाहेर निघून गेले. सावंत साहेब सस्पेंड झाल्यापासून जरा जास्तच खुश दिसतात. सॉरी, म्हणजे मला जे वाटलं ते मी पटकन बोलून गेले. नाही ठीक आहे म्हणा, जे काही आहे त्यातून मार्ग काढायलाच हवा ना. मार्ग तर काढतोच ना आपण. मॅडम, हे सगळं तुमच्यासाठी किती कठीण आहे याची कल्पना मीच काही कुणीही नाही करू शकत. रागवणार नसाल तर एक सुचवू? बोल ना. आपण तुमच्या हिअरिंग एडचा वापर केला तर, म्हणजे घराच्या आवारात दादासाहेब कोणाशी आणि काय बोलतात हे आपल्याला कळतं. मॅडम, मला माहिती आहे ही लबाडी,
पण आपल्या स्टडीमध्ये दादासाहेबांनी माईक ठेवलं होतं आणि आपलं बोलणं ते ऐकतात अशी शंका आहे ना तुम्हाला? मग मॅडम मॅडम रागवलात का? तुम्ही रागवलं असाल तर ओरडा माझ्यावर, पण प्लीज शांत नका राहू. नाही नाही, मी मनाने रागवलेलं नाहीये. मी विचार करत होते की ही गोष्ट मला आधी का नाही सुचली. आणि बरोबर आहे तुझं. जो जसं वागतो ना त्याच्याशी तसंच वागण्यात काही लबाडी किंवा अनएथिकल नसतं. हो ना, मग आपण हिअरिंग एडचा वापर करूयात. कुठे ठेवले ते तुम्ही? हिअरिंग एड मला बघावं लागेल. मी स्टडीमधनं सगळं सामान आणलं, त्यानंतर कुठे ठेवलंय आठवत नाही. मी शोधते. पण बरोबर आहे तुझं. त्या हिअरिंग एडमुळे दादांच्या मनात नक्की काय झालं हे कळेल आपल्याला. चल शोधूया. हो. चंपा मावशी नाहीये सुधा काकूंकडे. अहो चंपा मावशी तुमच्याकडे आज आल्याच नाहीत का? लवकर येऊन गेल्या? आल्या होत्या की आत्ताच गेल्या. बाबा ओ गो माझं बाळ ते. द्या द्या ते इकडे द्या. चला. आज मी आईला खूप मदत केली. त्रास पण नाही दिला. वा. आवडती पालेभाजी खाल्ली, अभ्यास केला आणि आता हे चित्र रंगवत बसली. वा, पण हा सगळा कबुली जबाब कशासाठी? मला बरं नव्हतं म्हणून बर्थडे गिफ्ट राहिलंय ना, म्हणून मस्केबाजी चालली आहे ताई साहेबांची. वा. मग काय गिफ्ट देणार मला? काय गिफ्ट हवंय तुला? माझ्याशी बोलायला खेळायला असं कोणीतरी हवंय मला. अगं, पण ते गिफ्ट तर तुझी आईच तुला देणार आहे. घरात नवीन बाळ आलं की ती तुझ्याशी खेळेल की नाही? पण त्याला अजून वेळ आहे. आणि सुधा काकूंचं बाळ पाहिलंय मी. कोणाशी बोलत नाही, नुसतं रडत बसतं, नाहीतर दूध पीत बसतं, खेळत पण नाही. चिनू अगं ते बाळ किती लहान आहे. एवढं लहान बाळ कसं खेळेल, कसं बोलेल? ते थोडं मोठं व्हायला नको? मग तोपर्यंत काय करायचं मी? मोठा गहन प्रश्न आहे हा. पण चिनू आता अशी बॅग घेऊनच उभी राहणार आहेस का? जा बॅग ठेवून. काय ग? हे काय? मोरावळा आहे. सुधा वहिनी देऊन गेल्या. अच्छा. साहिल, तुला चिनूचं वागणं जरा वेगळं वाटत नाहीये? आता वागणारच ना वेगळी. वाढदिवस आलाय है की नाही रे, तसं नाही. म्हणजे हल्ली ना ती फार विचित्र वागते, हट्टीपणा करते. शिवताई तिच्या दोन्ही पिल्लांना घास भरवत होती आणि तू बाळ होणार कळल्यापासून माझं काहीच ऐकत नाहीयेस. तू माझ्याशी बोलूच नकोस. चिनू, तिला अगं नवीन बाळ येणार म्हटल्यानंतर असं इन्सिक्युअर फिलिंग येतं या वयात. आपणच जरा सांभाळून घ्यायला हवं. नाही साहिल, तुला वाटतंय तसं नाहीये. म्हणजे साहिल, आता आपल्याला बाळ होणार म्हणल्यावर चंपा मावशींना परत बोलवावं लागेल. म्हणून मी चिनूला सांगितलं की सुधा वहिनींकडे चंपा मावशी आल्या असतील तर त्यांना बोलवून आण म्हणून. बरं. अरे, चंपा मावशी तिथेच होत्या. पण चिनूनी मला येऊन खोटं सांगितलं की त्या नव्हत्या म्हणून. असं का सांगितलं असेल तिने? नाही दिसल्या मला चंपा मावशी तिथे. आणि तुझं त्यांच्याजवळ काय काम आहे? मी आता मोठी झालीये ना, एकटी पण राहू शकते ना. ऐकलं ना, म्हणे मोठी झाली. मोठी झालीये म्हणते, पण दुपारी मला भरव म्हणून हट्ट करत होती. अगं, आता खरंच नाही सांगणार आई. ठीक आहे चिनू, तू मोठी झाली आहेस ग, पण आपल्याकडे जे बाळ येणार आहे त्याला सांभाळायला कोणी नको का? आणि चिनू, बाळ झाल्यावर मला जेमतेम 3 ते 4 महिने रजा मिळेल ग. मग आपल्या बाळाला कोण सांभाळणार? म्हणून आपण चंपा मावशींना बोलवतोय ना. त्यांनी दुसरं काम घेतलं तर? तेही बरोबर आहे. घेऊ दे दुसरं काम. मी आहे, मी सांभाळेन आपल्या बाळाला. कशी सांभाळणार आहेस तू बाळाला? का? मी सांभाळेन ना.
ओके ओके, ठीक आहे. आपण ना नंतर या विषयावर चर्चा करू. मला जरा चहा मिळेल का? हो, तू निघालायस म्हणल्यावर मी लगेच ठेवला. गरम करून आणते. ठीक आहे. थांब आई, मी आणते. अगं मोठी झाली हे प्रूव्ह करण्याचा प्रयत्न चालू आहे मॅडमचा. साहिल, पण आपल्याला बाळ होणार म्हटल्यावर चिनूसाठी नाही, पण बाळासाठी आपण चंपा मावशींना कंटिन्यू करणार होतो. चिनू म्हणाली आता मी मोठी झालीये, एकटी राहीन, म्हणून आपण त्यांना गॅप दिली. पण आता बाळासाठीही त्या नको असं का म्हणतेय ती? इतकी वर्ष चंपा मावशींनीच केलं नाहीच मायेने. अगं सांभाळायला ठेवलेल्या बाईनं कितीही माया केली तरी आईची जागा ती नाही घेऊ शकत. आई आपल्याला मावशीजवळ ठेवून कामाला निघून जाते ही सल कुठेतरी मनात असते ग पोरांच्या. शिवाय आपण कामाला गेल्यानंतर तिने कधी गोंधळ घातला असेल, काही सांडवलं असेल तर आपण घरी आल्यानंतर आपल्याला चंपा मावशी सांगायच्या आणि क्वचित आपण तिला त्यावरून रागवायचोही. त्याचा राग कदाचित मनात ठेवला असेल तिने. खरं सांगू का, हे वयच असं असतं. तू ना या विषयात PhD केल्यासारखं बोलतो. अनुभवाचे बोलत मॅडम. तू घरात एकुलती एक होतीस. तुझी आई नोकरी करायची नाही, माझी आई जॉब करायची आणि मला 2 लहान भावंड होती. कळलं? बाबा चहा. ओ थँक्यू. गॅस नीट बंद केलास ना ग? हो केला, आणि ओट्यावर सांडलेला चहा पण पुसला. बाबा मी चहा गरम केला म्हणजे मला दूध पण गरम करता येईल ना? हो म्हणजे मी आपल्या बाळाला पण सांभाळू शकेन. हो सांभाळू शकशील. हो राजा, आमच्या चिनूनी चहा गरम केला, ओट्यावर सांडलेला चहा पुसला. मोठी झाली आता चिनू. म्हणजे आता चंपा मावशींना बोलवायला लागणार नाही. चालला? हो, झोपला हा बाळ. बरं वहिनी, उद्यापासून नाही यायचं ना? हो, उद्यापासून आम्ही बाहेर गावी जाणार आहोत 2 दिवस. पण नीला तुमची चौकशी करत होती काल. तू करणारच. चिनूसाठी आता गरज नसली ना तरी बाळासाठी त्या मलाच बोलवतील बघा. हो बरोबर आहे. अहो मी पण त्यांच्याच बोलवण्याची वाट बघते. अच्छा. पिंकी, तुला माहितीये का, आमच्याकडे जे नवीन बाळ येणार आहे ना त्याला मीच सांभाळणार आहे. तू सांभाळणार आहे? हो, मीच सांभाळणार आहे. म्हणजे चंपा मावशी तुला सांभाळायची तसं? हो, अगदी तसं, दिवसभर. तुझे आई बाबा काय म्हणाले? बाबा हो म्हणाले, पण आई नाही म्हणाली. हसतीयस काय? आई पण हो म्हणेल. बघा, चिनू सांभाळणार आहे छोट्या बाळाला. मोठी झाली हा पोरगी. हो तर हुशार आहे आमची चिनू. हो. बरं वहिनी, बाळाचा एक फोटो काढू का हो? नाही म्हणजे ही मोठी झाल्यावर बाळ विसरतात ना आम्हाला, पण आम्ही जीव लावलेला असतो ना. बरं बरं, काढा काढा, काही हरकत नाही माझी. हे तुला आज काही त्रास नाही ना झाला? अजिबात नाही. आज काही त्रास दिलेला नाही यांनी. ओहो. तू खातेस ना वेळच्या वेळी. बाबा तुम्ही आलात लवकर माझ्यासाठी. हो हो, पण तुम्ही खेळत होतात ना पिंकी बरोबर म्हणून डिस्टर्ब नाही केलं तुम्हाला. बर, माझं गिफ्ट कुठे आहे? गिफ्ट अगं लवकर येण्याच्या नादात बाबा गिफ्ट विसरले. राहू दे. चिनू 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 इकडे इकडे आहे ना बच्चा. ऐक माझं, एक काम करू. तू एक काम कर, आज जा आणि माझं पाकिट घेऊन ये. बेडवर ठेवलंय, पण तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन. येस. बाबा तुमचं पाकिट नाहीये इथे. हे कोण बोललं?
आतमध्ये खोलीत अगं कोण असणार आहे आत? आहे नक्की. आपण जे बोलतो ते तो माणूस रिपीट करतोय. अरे बापरे, थांब मी बघून येतो. थांब. नको 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 नको. अरे बाळा थांब, मी बघून आलो. हा आलोच मी. अगं हळू. मला भीती वाटते आहे. चिनू काय झालं एवढं घाबरायला? अगं कोणीतरी बोललं आतमधनं. नाही बाळा, कुणीही नाहीये आतमध्ये. मग बाबाच मला आवाज काढून घाबरत होते का? अगं काहीतरीच काय, बाबा इथेच बसले होते माझ्या बरोबर. म्हणजे आतमध्ये कोणीतरी होतं. नो, कुणी नाही आतमध्ये. बघ नक्की काहीतरी असणार आहे. खरंच होतं. बघ होतं. हा होता. वाव, हो, हा होता. आणि हा बोलत होता. हे हा कसा बोलेल? अगं हॅ काय, मी दाखवतो बघ. बोल ना. काय बोलू? हा? वाव, हा बोलतो. मला असंच काहीतरी हवं होतं. किती मस्त आहे. आई हे बघ. बोल बोल. अगं मी काय बोलू? आईसारखं पण बोलतोय आहे ना. मस्त आहे की नाही? आता तुम्ही. काय रे, कसा आहेस तू? आहे बघा. हे बटन ऑन केलं ना की आपण जे बोलतो तेच हा बोलतो. याचं हे बटन आहे. हे बंद केलं की तो बोलत नाही. नाही. हा, जेव्हा त्याच्याशी बोलायचं असेल ना तेव्हा हे बटन ऑन करायचं. अच्छा. तू म्हणत होतीस ना की माझ्याशी बोलायला खेळायला कोणी नाही, म्हणून हे गिफ्ट आणलं. किती छान. याची ब्राऊन हॅट आहे, सिल्वर बो, ग्रीन आईज आणि माझा फेवरेट कलर येलो. त्याचा टॉप पण आहे. थँक्यू. आता माझ्याशी कुणी बोलायला नाही अशी तुझी तक्रार बाबांनी दूर केली की नाही? हो. मग आता याला नीट सांभाळायचं. हो. हा, म्हणजे तुला बाळाला सांभाळायची पण सवय होईल. हो. आणि तू बाळाला सांभाळू शकतेस की नाही हेही आम्हाला कळेल. खरं? हे बघ, मी तुझी ताई आहे, मोठी ताई चिनू. आणि तू? हा, टिनू. मी चिनू आणि तू टिनू. मस्त ना? आता माझं सगळं ऐकायचं. बाबा हा बोलला का नाही? बटन ऑफ आहे ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे बघ, नुसतं खेळायचं असेल ना तेव्हा बटन ऑफ ठेवायचं. पण जेव्हा त्याच्याशी बोलायचं असेल तेव्हाच फक्त बटन ऑन करायचं. हे बघ, मी तुझी मोठी ताई चिनू ताई. मी तुला आजपासून टिनू म्हणणार. मी जे बोलेन तेच बोलतोय हा. बर, चला आता आपण निन्नी करूया. चुप चुप. शाबास. बघा बाबा, मी ह्याला सांभाळलं म्हणजे मी आपल्या बाळाला पण सांभाळू शकेन ना. अर्थात, नक्कीच. झोपलाय टिनू. त्या केसची फाईल अजून क्लोज झालेली नाही आणि त्यात आता आपला हा महत्वाचा तपास चालू आहे. बघूयात, काहीतरी क्लू हाती लागतीलच आपल्या. पण मग आता आपण काय करायचं? नाही म्हणजे सुरुवात कुठून करायची?
काय झालं? काय मी या माणसाला कुठेतरी पाहिलं. मी सिट, आपल्याला याला फॉलो करायचंय. चल लवकर 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 पैसे दे. लवकर. नीला, चहा. पाणी दे ना मला जरा. हो आणि ओके. एक सेकंड. ही कधी आली इथे? काल रात्री उशिरापर्यंत भावल्याला गोष्टी सांगणं, अंगाई म्हणणं, थोपटणं, काय काय चालू होतं. सकाळी लवकर उठली आणि इथे येऊन भावल्याशीच खेळत बसली. वा. मग मीच तिला म्हणाले झोप झाली नाहीये, जरा झोपून घे म्हणून. भावला आल्यापासून ना दुसरा उद्योग उरलेला नाही ह्या मुलीला. चांगलंय. ए आई, त्याचं नाव भावला नाही, टिनू आहे. अरे ही जागी आहे. हो, मी जागी आहे, पण टिनू झोपलाय. बरं साहिल थांब, मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते. आज रिक्षा आणि टॅक्सीचा संप आहे, मला वेळेत निघायला हवं, उशीर हो प्लीज. अरे असं काय नाही ना, सँडविच तरी खाऊन जा ना प्लीज. 5 मिनिटांनी काही फरक पडत नाही. नको ना. आलेच मी. तू पण ना नीला, खरंच ऐकणार नाहीस तू. आई, हळू ये ये ये. आराम. काय झालं? एक मिनिट. चलो, बस इथे. बस 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 बस. आई, काय गई? काही नाही रे, साधी चक्कर आली. नक्की ना? हो हो. बरं तुला उशीर होतो ना, मी हो. तुझ्यासाठी सँडविच घेऊन येते. आता राहू दे ना. कशा आलेच मी, काहीच होत नाही. तू पण- आले मी. काही नाही झालं ग बाळ. सावकाश, हळू. बसा. तो टिनू झोपलाय की उठलाय? नीला, नीला, आई, आई गो. नीला, नीला. अगं, कशी ग पडलीस तू? हा? काय होतंय नीला? नीला, हा? नीला, काय झालं? माझ्या पोटात खूप दुखतंय. अरे देव. बाळाला काही होणार नाही ना? नाही नाही, काही बोलू नको. चल चल, आपण डॉक्टरांकडे जाऊ. चल. कसं जाणार आहोत? रिक्षा आणि टॅक्सीचा संप आहे. मी करतो ना, काहीतरी व्यवस्था करतो. तू नको काळजी करू. चल चल. मी पण येते. बेटा, तू कशाला येतेस? मी तिकडे आईकडे लक्ष देऊ की तुझ्याकडे लक्ष देऊ? तू घरीच थांब. हा. ओके, चल ग. अरे ती एकटी कशी राहील? पण नेमक्या सुद्धा वहिनी पण घरी नाही आहेत. अगं राहीन मी. राहील अगं ती, तू नको काळजी करू. राहशील ना तू? पण दार खिडक्या बंद ठेवायच्या. हा, ठीक आहे. चल चल ये. नीट राहा बाळा, काहीतरी खाऊन घे. आणि चल चल चल, उठ बरं. ये. आई, सांग. हो. खूप त्रास होतोय ना? जर साहिल बस मध्ये किती गर्दी होती, आपल्याला चढताही नाही आलं. हो ना, हो ना.
पण तू काळजी करू नकोस, कुठली तरी गाडी थांबेल अगं. थांबायला काय कोणी बघायलाही तयार नाही आपल्याकडे. बघेल ना, तू नको ना टेन्शन, तू काळजी करू नकोस प्लीज. मला चिनूची काळजी वाटते रे. अगं हो, मला पण तिची काळजी वाटते, पण तू जरा पेशन्स ठेव प्लीज प्लीज. हा, मी बघतो गाडी येते का एखादी. थांब. खिडकीच्या काचेतनं आतलं काही दिसतच नाही. याच पोरीला उचलायचं. कोण बोललं? समोर ये. पोरगी तर झोपली आहे. मग बोलताय कोण? अरे सच्चा एकटा झालास. पोरगी कुठे आहे? विलास, आतमध्ये कोणतरी आहे. काय बोलते कळते का रे? मी किती वेळ झाले ते लक्ष घालू, बाई कोणी आतमध्ये नाही गेलेलं आहे. विलास यार, खरंच सांगतोय मी, आतमध्ये कोणीतरी आहे यार. शांत बस. अरे हो, अरे मी बोललेलं बोलून मलाच घाबरत होता. काय? हो 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 हो. अरे कसं शक्य आहे? अरे घरात तिघेच राहतात आणि तिच्या आई बाप आत्ताच बाहेर गेले. अरे हो यार विलास, मला माहिती आहे, पण मला वाटतं विलास कोणीतरी. कसं शक्य आहे यार? कोणीच नाही गेले. मी इथे थांबले मगाचपासून. खरंच यार. चल मी येतो आतमध्ये. चल थांब एक मिनिट. हॅलो. गाडी थांबवा प्लीज. तुला खूप त्रास होतो ना ग तुला. हे पाणी पाणी घे. हे घे, तुला बरं वाटेल. हळूहळू सावकाश. बरं वाटतंय जरा? हं? साहिल, आपण डॉक्टरकडे लवकर नाही गेलो आणि माझ्या बाळाला काय झालं? नाही नाही, असं काहीही बोलायचं नाही. हे बघ, आपल्या बाळाला काही होणार नाही आणि मी तुला सुद्धा काही होऊ देणार नाही. प्लीज लीव लीव लीव. ऐक ना. हो थांब ना यार. थांबेल कुठेतरी गाडी. थांब.
काय तुम्हाला दिसत नाही का मध्ये काय उभे राहताय? सटकला. काय तुम्हाला दिसत नाही का मध्ये काय उभे राहताय? सटकला. नीला 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 गाडी थांबली. सिर्फ काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय झालं? अहो ही प्रेग्नंट आहे आणि घरात आज सकाळी पाय घसरून पडली. तिला खूप त्रास होता. मला डॉक्टरांकडे घेऊन जायचंय पण आज रिक्षा आणि टॅक्सीचा संप आहे. मी मगापासून गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतोय पण कोणी थांबत नाही. म्हणून नाईलाजाने मला तुमच्या गाडीसमोर येऊन थांबावं लागलं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज हेल्प अस प्लीज. नाही हे बघा, तुम्ही घाबरू नका, आम्ही तुम्हाला ड्रॉप करतो डॉक्टरांकडे. चल 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 प्लीज. इथे तर कोणीच नाहीये. ऐकलंस? अरे काय? अरे काय? अरे पण काय? अरे तुझं काय चाललंय? अरे विलास ऐक. हॅलो हॅलो. तिच्या आतमध्ये मशीन असली तीच बोलते. आता बटन बंद केलं ह्याची बोलती बंद. आला. मॅडम कोण होता तो माणूस? नाही म्हणजे आपण पाठलाग केला खरा पण सटकला तो. तो कोण होता तेच आठवायचा प्रयत्न करते. त्याला पाहिलंय मी, कुठे पाहिलं ते आठवत नाही. बरं वाटतंय ना तुला? हो. काळजी करू नकोस. चल ये. पायरी आहे बघ, सांभाळ. आपण कसं जायचंय? बघूया आता एखादी रिक्षा मिळते का. अरे रिक्षाचा संप आहे साहेब. मला माहितीये पण एखादा जास्त पैसे देऊन मला स्वतःची काळजी नाहीये, मला चिनूची काळजी वाटते. चिनूची काळजी नका करू. आम्ही थांबलोय तुमच्यासाठी. चल. चल.
सावकाश. आता कशी आहे तब्येत? बरं वाटतं. थँक्स मॅडम, तुम्ही आमच्यासाठी थांबलात. रिक्षा आणि टॅक्सीचा संप आहे ना, म्हटलं तुम्हाला घरी जायला पुन्हा प्रॉब्लेम नको म्हणून थांबलो. हो, आणि तसं तुम्हीच म्हणाला होतात ना की तुमची मुलगी घरी एकटी आहे. हो, म्हणून थांबलो. बाय द वे, डॉक्टरांनी काय सांगितलं? ऑल ओके आहे ना आता? हो हो, पण ते म्हणाले की जरा जरी उशीर झाला असता तरी प्रॉब्लेम झाला असता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर म्हणाले बाळाला धोका नाही. अरे वा, ग्रेट. तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं, आमच्यासाठी थांबलात. तुमचे उपकार कसे मानू खरंच कळत नाही. हो, उपकार कसले यार, ही साधी माणुसकी आहे. हो, पण एवढी साधी माणुसकी सुद्धा आजकाल कोणी दाखवत नाही. मगाशी घेतला ना आम्ही अनुभव. त्यात माणसांचा तरी काय दोष ना? हल्ली लिफ्ट मागून लुटण्याचे प्रकार घडतात. हो, आणि मुंबईची लाईफस्टाईल एवढी फास्ट झाली आहे की नाही नाही, सेद म्हणाली ही अशी कारणं देऊन तुम्ही त्या लोकांचं समर्थन नाही करू शकत. मान्य आहे काही लोक फसवणारी असतात, पण या सगळ्यामध्ये सामान्य माणूस भरडला जातो. समाजाची ही बधिरता जायलाच हवी. एनिवे, आपण निघूया का? तुमची मुलगी वाट बघत असेल ना? हो. काय नाव म्हणाला तिचं? चिनू, आय मीन चिन्मयी. गोड नाव आहे. चला.